विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 68 बघणार आहोत. आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. त्यामुळे प्रश्नपत्रिका अगदी काळजीपूर्वक बघायची आहेत. लक्षात घ्या, अपकमिंग पुणे महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख तसंच पोलीस भरती यांसाठी विद्यार्थ्यांनो आजची प्रश्नपत्रिका अगदी उपयुक्त असणार आहेत, कारण की यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो समावेश केला आहे. प्रश्नपत्रिका कशी सॉल्व्ह करायची त्याबाबत विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण सूचना बघूयात. तर लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका सोडविताना आपणाकडे वही आणि पान तयार ठेवा. त्यामध्ये 1 ते 50 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर 12 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. या वेळेत विद्यार्थ्यांनो प्रश्नाचा अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जरी तुम्हाला प्रश्न येत नसेल परंतु तुम्ही ट्राय करून बघा. परीक्षेपूर्वी तुमची नक्कीच प्रॅक्टिस होईल की मी जर गेस केला तर माझा अंदाज बरोबर येतो की नाही. 50 प्रश्न झाल्यानंतर आपले जेवढेही प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा. सपोज 32 बरोबर आले, 32 दुने 64 हा तुमचा स्कोर असेल, तो तुम्हाला खाली कमेंट करायचा आहे. तसेच प्रश्न क्रमांक 51 जो तुम्हाला मी होमवर्क म्हणून देणार आहे त्याही प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये एक इथे वॉच दिसत असेल. प्रश्न विचारल्यानंतर मी टाईम चालू करेल आणि 12 सेकंदात तुम्हाला वेळ द्यायचा, प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांनो टायमर चालू केला आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात 4 ऑप्शन आहेत. यापैकी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, खूप साऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर लक्षात घ्या, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची या संस्थेची स्थापना केली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे. 14 जुलै, 14 जानेवारी, 14 ऑगस्ट की 4 जुलै. तर ऑप्शन क्रमांक डी 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे. नेक्स्ट, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता. 1915, 1916, 1917 की 1918. तर महात्मा गांधी यांनी ऑप्शन क्रमांक क 1917 मध्ये पहिला सत्याग्रह केलेला होता. नेक्स्ट, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत मौलाना अबुल कलाम आझाद. नेक्स्ट, वंदे मातरम हे गीत कोणाच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे. तर वंदे मातरम हे जे गीत आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलं आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कोणते कलम मुलामुलींना निशुल्क व मोफत शिक्षण देण्याचे सांगते. कलम 42, 44, 46 की 45. तर ऑप्शन क्रमांक डी कलम 45 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात करण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक सी राज्य मार्गदर्शक तत्वे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी 21 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि PSI पूर्व 2016ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट, कोणत्या कलमानुसार सर्वत्र समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे. कलम 42, 44, 46 की 39. तर ऑप्शन क्रमांक बी कलम 44 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. STI मुख्य 2015ला हा प्रश्न विचारण्यात आला होता.
तर 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार सहकारी संस्था या मार्गदर्शक तत्वांचा नव्याने समावेश करण्यात आला होता. नेक्स्ट, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कोठे आहे? बेंगलोर, दिल्ली, पुणे की चेन्नई? तर ऑप्शन क्रमांक क पुणे हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. नेक्स्ट, गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? पैठण, संगमनेर, नाशिक की नांदेड? तर ऑप्शन क्रमांक बी संगमनेर हे शहर गोदावरीच्या तीरावर वसलेलं नाही. नेक्स्ट, अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? तर ऑप्शन क्रमांक क 5 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात तर दुसरे कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले आहे? ठाणे, नागपूर, सोलापूर की औरंगाबाद? तर ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक डी कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. नेक्स्ट, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? साग, तेंदू, बांबू की बाभूळ? तर कागद बनवण्यासाठी बांबू या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात. नेक्स्ट, अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक क हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यातील उंच शिखर आहे. नेक्स्ट, मुळा प्रवरा संगम खालीलपैकी कोठे आहे? तर मुळा प्रवरा संगम हा ऑप्शन क्रमांक डी नेवासा या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल होते. नेक्स्ट, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक 1 हडप्पा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, मॅगेस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केलेले आहे?
तर ऑप्शन क्रमांक ए इंडिका हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर उस्मानाबाद जिल्ह्यातून NH9 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तर विद्यार्थ्यांनो, या राष्ट्रीय महामार्गाचं नाव आपण खाली कमेंट करत आहे. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. नेक्स्ट, रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर डॅश बरोबर मिसळतो. तर ऑप्शन क्रमांक बी गंधक बरोबर मिसळतो. नेक्स्ट, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते? तर ऑप्शन क्रमांक डी 65 वर्षे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन डॅशने जगाला देणग्या दिलेल्या आहेत. कोणत्या देशाने दशमान पद्धती आणि शून्याची संकल्पना या देणग्या देशाला दिलेल्या आहेत? अगदी सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक सी भारत हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? तर ऑप्शन क्रमांक सी छत्रपती राजाराम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? अगदी सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तर कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? विद्यार्थ्यांनो, जे आपले रेग्युलरली चालू घडामोडींची व्हिडिओ जे बघतात त्यांना हे सर्व प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. आणि तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण होतं हे विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा, किंवा आपण सिरियली कमेंट करू शकता. 1 नंबरला कोण, 2ला कोण, 3ला कोण आणि 4थ्या क्रमांकावर कोण. पुढचा क्वेश्चन आहे 33वा. कॉमनवेल्थ गेम्स पदतालिकेत भारताचे स्थान कितवे? तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्यांनी पदके जिंकलेली आहेत सर्वात जास्त, त्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा 4था आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले पदक जिंकलेले आहे? तर पहिले पदक हे संकेत सरगर यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्समध्ये आजपर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोणते खेळाडू होते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो. म्हणजे जी ओपनिंग सेरेमनी असते तेव्हा भारताचा झेंडा घेऊन कोणते 2 खेळाडू ग्राउंडवर गेलेले होते?
तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजे पी व्ही सिंधू आणि मनप्रीत सिंग ही भारताचे ध्वजवाहक होते. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्स 2022 समारंभात भारताचे ध्वजवाहक कोणते खेळाडू होते? म्हणजे ओपनिंग सेरेमनीमध्ये आपण बघितलं मनप्रीत सिंग आणि पी व्ही सिंधू होते. तर समारोप समारंभात म्हणजे क्लोजिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक कोण होते? तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे शरद कमल आणि निखत जरीन हे दोन्ही समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक होते. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले सुवर्णपदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक सी मीराबाई चानू यांनी विजेत्यानं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट, मुरली श्रीशंकरने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले? तर मुरली श्रीशंकरने ॲथलेटिक्स या खेळात रौप्य पदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट, आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा. तर आत्मवाचक सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक बी मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. आणि लक्षात घ्या, स्वतः या शब्दाचा उपयोग कर्त्यानंतर केल्यास आत्मवाचक सर्वनाम होते. पुढील क्वेश्चन आहे, मुलांनो ही वाक्ये 10 मिनिटात लिहा. मुलांनो या शब्दाची विभक्तीचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी संबोधन हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि लक्षात घ्या, मुलांना संबोधन ज्या नामाला हाक मारली जाते त्याला आपण विद्यार्थ्यांनो संबोधन असे म्हणतो. नेक्स्ट, शारदाने ग्रंथ वाचला या वाक्यातील ग्रंथ या नामाचे वचन ओळखा. शारदाने ग्रंथ वाचला तर ग्रंथ हा विद्यार्थ्यांनो एक वचनाचं उदाहरण आहे. नेक्स्ट, खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक डी कर्तव्याचा बोध होतो. नेक्स्ट, पुढील आवृत्तीवाचक विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी दुप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघूयात. चूज दी सिनोनिम ऑफ डिफेमेशन. डिफेमेशन या शब्दाचा सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द ओळखायचा आहे. डिफेमेशन म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए स्लँडर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47, चूज दी सिनोनिम ऑफ वर्ड फॉर्टिट्यूड. फॉर्टिट्यूड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी करेज हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, फ्रॉम दी गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज दी वन विच बेस्ट एक्सप्रेस दी गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह व्हॉइस. डोंट लाफ ॲट मी. तर डोंट लाफ ॲट मीचं विद्यार्थी मित्रांनो आपणास पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. आपणास जास्त वेळ लागत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करू शकतात. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी लेट मी बी नॉट लाफ्ड ॲट. नेक्स्ट, सेम प्रश्न आहे, समवन पुल्ड दी बुल व्हायलेंटली. विद्यार्थ्यांनो याचं पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. 4 आपणासमोर ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला अजून वेळ लागत असेल तर व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, जी पाठीमागे पुणे महानगरपालिका एक्झाम झाली होती त्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचे 3 ते 4 प्रश्न विचारले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द बुल वॉज पुल्ड व्हायलेंटली. नेक्स्ट, डिरेक्शन चूज द करेक्ट मिनिंग ऑफ ॲन इडियम अँड फ्रेज.
तर आपणासाठी अ क्रिटिक्स वर्ड इज टू रीड बिटवीन दी लाईन्स. तर विद्यार्थ्यांनो, रीड बिटवीन दी लाईन्स याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगायचा आहे. ज्यांनी आपली पूर्ण इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट बघितली असेल तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं, कारण की इडियम आणि फ्रेजेसवर आपण जवळपास 100 एक्झाम्पल विद्यार्थ्यांनो बघितले आहेत. तर लक्षात घ्या, टू रीड बिटवीन दी लाईन्स म्हणजेच टू अंडरस्टँड दी इनर मिनिंग. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितलेले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ही जी तत्वे आहेत ती कोणी सांगितलेली आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे आणि प्रश्नपत्रिका चालू असताना जेही क्वेश्चन मी तुम्हाला विचारले त्याही प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करायची आहेत. जे विद्यार्थी सर्वप्रथम तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर सांगतील त्यांना विद्यार्थी मित्रांनो मी त्यांची कमेंट पिन करेल. आणि लक्षात घ्या, बाकीचे विद्यार्थी ज्यांना उत्तर येत नाही ती कमेंट बघू शकतात. आणि विद्यार्थ्यांनो, एक रिक्वेस्ट आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर हे विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच मदत करू शकतात. वरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करा. जेवढे आपले मित्र आहेत जे क्लास लावू शकत नाही किंवा क्लास अफोर्ड करू शकत नाहीत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल त्यांनी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी याला जॉईन करून घ्यायचं आहे. या चॅनलच्या बायोमध्ये मी व्हॉट्सअपचा एक क्रमांक दिला आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला कमेंट करा, ही PDF मी तुम्हाला लगेचच सेंड करेल. तसेच विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी आजच्या आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी लक्षात घ्या, आपण चॅनलवर डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत, जसे की इंग्लिश ग्रामर, भूगोल, मराठी व्याकरण, ॲबिलिटी, इतिहास, सराव प्रश्नपत्रिका, करंट अफेअर्स, त्यानंतर मॉक टेस्ट, राज्यघटना, सामान्य ज्ञान, अशा डिफरंट प्लेलिस्ट आहे. कोणत्याही विषयाचं जर आपणास तयारी करायची असेल तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनो आपण तयारी करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, परत एकदा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. आपले काही डाऊट्स किंवा सजेशन असेल तर खाली नक्की विद्यार्थ्यांनो कमेंट करा. त्या डाऊटला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि जे सजेशन आहेत त्यांवरही मी विद्यार्थ्यांनो नक्कीच वर्क करेल. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.